बातमी पाहतोय। त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते। कुंभमेळ्यातील कामांच्या नावाखाली बनावट कार्यादेश तयार करून तब्बल 500 ते 600 कोटींची फसवणूक करणारी साखळी उघडकीस आली आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला। संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले। गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आता सांगता येत नाही। यांनी मला जे आकडे दिलेले आहेत ते मला वाटतं 400-500 कोटी रुपयाच्या वरकड असतील सगळ्या। 500-600 कोटी पैसेच घेतले म्हणून ते माझ्याकडे आले। फुकट मिळाले असते आले नसते। त्यांनी आता ते सांगता येत नाही, ते सांगत नाहीये, पण काही चेक पण घेतलेले आहेत। दरम्यान कुंभमेळा आधीच कसा घोटाळा झालाय ते समजून घेऊयात। महसूल आयुक्त प्रवीण गोडाम यांची खोटी स्वाक्षरी वापरून हे आदेश काढण्यात आले। कुंभमेळ्यात बनावट कार्यादेशद्वारे 500 ते 600 कोटींची ही फसवणूक झाली। पोलिसांच्या अन्न आणि साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचं उघड झालंय। मुंबईतील 3 जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल झालेत। दोषींवर कठोर कारवाईचे कुंभमेळा मंत्री महाजनांचे प्रशासनाला आदेश आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।